अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित होत्या। या मागण्या मान्य न झाल्याने गेल्या 25 दिवसापासून आंदोलन सुरू करून शाळा बंद करून उपोषण करण्यात आले। मंत्री अदिती तटकरे यांनी सेविकांना चर्चेसाठी बोलवून घेतलं, पण त्या स्वतः न येता कॉन्फरन्सवरती चर्चा केली। तसेच नागपूर अधिवेशनात मंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही अंगणवाडी सेविकांना आधीच पगारवाढ केली आहे, सध्या करणार नाही या रागाने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी जलभरो आंदोलन केले। यावेळी आप्पा पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविकांना पकडून पोलीस गाडीतून नेण्यात आले। यावेळी आप्पा पाटील यांच्यासह सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जो महाराष्ट्रव्यापी संप चालू केलेला आहे त्याचा 24वा दिवस आहे, तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। पहिल्यांदा अदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्यांनी आम्हाला मुंबईला चर्चेसाठी बोलवलं, पण त्या स्वतःच हजर राहिल्या नाहीत आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या चर्चेमध्ये हजर राहिल्या। त्याच्यानंतर आम्ही मोर्चा काढला। या मोर्चाची या संपाची नोटीस आम्ही कायदेशीररित्या 45 दिवसापूर्वीच या सरकारला दिलेली होती, तरी देखील सरकारने याच्या बाबतीत काहीही न केल्यामुळं आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरती 15 डिसेंबर रोजी मोर्चा काढला। त्या मोर्चाला देखील सरकार किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी सामोरं आलं नाही। उलट पक्षी गिरीश महाजन हे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की 25% वाढ याच्या आधी म्हणजे जी 2-3 वर्षापूर्वी दिलेली होती ती दिलेली आहे, त्याच्यामुळं याच्यानंतर आम्ही काही वाढ देऊ शकत नाही। त्यांनी सपशेल आमच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिलेला आहे। त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी हा संप जास्तीत जास्त उग्र आता करणार आहोत। हात जोडून आम्ही सरकारला भरपूर विनंत्या केल्या, पण सरकार आमच्या कोणत्याही मागण्या संदर्भात सिरियस नाही असं दिसून येतं। इतकंच नव्हे ते हा रस्त्यावरची लढाई तसेच न्यायालयीन लढाई देखील आमची चालू आहे। आमची या रस्त्यावरच्या लढाईत आणि न्यायालयीन लढाईमध्ये मागणी महत्वाच्या 3 आहेत। त्या म्हणजे सरकारने या ज्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस आहेत त्यांना वेतन द्यावं, तोपर्यंत जोपर्यंत वेतनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मानधन 26,000 रुपये द्यावं। तसेच सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालानुसार त्यांना या संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, महागाई भत्ता तसेच त्यांचे वेतन हे देण्यात यावं अशी आशा आम्ही त्यांच्याकडे मागण्या करत आहोत। आणि महत्वाची मागणी त्याच्यामधली पेन्शनची आहे। या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात यावं अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। आज आम्ही जेल भरो आंदोलन करत आहोत। आम्ही आतापर्यंत मावळ पद्धतीने केलं, पण सरकार आमचं ऐकत नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही हे होऊन उद्विग्न होऊन या ठिकाणी जेल भरो आंदोलन करत आहोत। आम्ही स्वतःचाच निषेध करण्यासाठी या ठिकाणी जेल भरो आंदोलन करत आहोत।